जेव्हा केव्हा एखाद्या लग्न समारंभाला आपण जातो किंवा कोणत्याही फंक्शनला म्हणा किंवा अगदी बाहेर जेवायला जातो तेव्हा आपल्या दुसऱ्या दिवशी पोट बिघडण्याची शक्यता खूप असते, हे आपण नक्कीच मान्य कराल। आणि त्यावेळेला आपल्याला काय होतं तर शौचास पातळ होऊ लागते आणि पुन्हा पुन्हा होऊ लागते। तर ह्या गोष्टीला आपण डायरिया असं म्हणतो। तर डायरिया म्हणजे काय मराठीमध्ये अतिसार किंवा आपण लूज मोशन सुद्धा म्हणतो। तर अतिसार हे कशामुळे होत असेल तर आपण बाहेरचं खातो, म्हणजे आपल्या घरच्या इतकी स्वच्छता बाहेर कधी नसते, त्यामुळे आपण कोणतं तरी इन्फेक्शन कॉन्ट्रॅक्ट करण्याची शक्यता खूप असते आणि ह्या इन्फेक्शनमुळे आपल्याला अतिसार होऊ शकतो। हे इन्फेक्शन जेव्हा आपल्या आतड्यांना होतं किंवा पोटात होतं तेव्हा आपलं शरीर फाईट करण्यासाठी काय करतं, हे इन्फेक्शन हे जंतू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो। आतड्यांमधलं आपलं जे पाणी असतं ते अगदी जास्त प्रमाणात वाहू लागतं आणि त्यामुळे आपल्याला लूज मोशन्स होऊ लागतात। म्हणून कधीही आपण आतड्यांची हालचाल कमी करणारी औषधं घेऊ नये अतिसारमध्ये, कारण अशाने काय होईल तर आपलं लूज मोशन तात्पुरतं स्टॉप होईल, पण आपलं जे इन्फेक्शन आहे, जे जंतू आपल्या पोटात आहेत ते मात्र तिथल्या तिथे राहतील आणि अजून आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते। तर मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत। सगळ्यात पहिले आपण लक्षणं पाहूया। तर समजा आपल्याला इन्फेक्शनमुळे अतिसार झालेला असेल तर ताप येण्याची शक्यता जास्त असते, तसंच आपल्याला पोट दुखून येऊ शकतं, आपल्याला मळमळ होऊ शकते किंवा आपल्या उलटी सुद्धा होऊ शकते, अंगदुखी किंवा आपली भूक मंदावू शकते, तसंच आपल्याला आपले हातपाय वळू शकतात, अशक्तपणा जाणवू लागतो। तर ही झाली सगळी लक्षणं। आता वळूया आपण कारणांकडे। तर मोस्ट कॉमन कारण काय आहे तर व्हायरल इन्फेक्शन। आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होण्याची चान्सेस जास्त असतात आणि ह्या इन्फेक्शनमुळे जेव्हा अतिसार होतो तेव्हा आपण जर अँटीबायोटिक्स घेतले तर त्या औषधाचा काहीही परिणाम होत नाही, कारण अँटीबायोटिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी दिलं जातं। त्यामुळे इन्फेक्शन नेमकं कशाचं आहे हे जाणून घेणं सुद्धा कधी कधी महत्त्वाचं ठरू शकतं। पण नॉर्मल केसमध्ये आपण घरच्या घरी सुद्धा डायरिया ट्रीट करू शकतो किंवा अगदी आपण काही नाही केलं तरी सुद्धा लूज मोशन नॉर्मल कंडिशन मध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये आपलं आपणच जातं। तर एक तर मी तुम्हाला सांगितलं की व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं, पण फक्तच व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं असं नाही, तर अगदी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा डायरिया होऊ शकतो। पण जेव्हा कधी आपल्याला जास्त प्रमाणात ताप येतो किंवा अगदी कधी कधी शौचामध्ये जर आपल्याला रक्त पडत असेल तर मात्र आपण डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपचार घेणे गरजेचे ठरते। काही औषधामुळे सुद्धा आपल्याला अतिसार होऊ शकतो। तुम्ही पाहिलं असणार काही औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे आपल्याला लूज मोशन्स होऊ शकतात। काही लोक लॉंग टर्म मेडिकेशन्सवर असतात, तर अशा औषधामुळे सुद्धा कधी कधी अतिसार होऊ शकतो। आणि समजा अशी केस असेल तर आपण कितीही दुसरी औषधं घेतली इन्फेक्शनवरची तर काहीही उपयोग होणार नाही। सगळ्यात पहिली ती औषधं आपण डॉक्टरकडून बदलून घेणं गरजेचं असतं। त्या औषधांव्यतिरिक्त इवन जे काही आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात किंवा शुगर फ्री प्रोडक्ट्स असतात त्याच्यामुळे सुद्धा अतिसार होऊ शकतो। तर हे झाले अक्यूट कंडिशन्स, पण काही क्रॉनिक कंडिशन सुद्धा असतात ज्याच्यामध्ये दीर्घकाळापासून काही जणांना लूज मोशन्स होत असतात। तर हा एक आपल्यासाठी खूप सिरियस सिग्नल असू शकतो जो तुम्हाला खुणावतोय की तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झालेला आहे आणि अशा वेळेला आपण दुर्लक्ष करून चालत नाही। कधी कधी कॅन्सरस कंडिशन असू शकते, कधी आपल्या आतड्यामध्ये क्रॉनिक एखादं इन्फेक्शन असू शकतं। आतड्यांच्या अशा इन्फेक्शन्स मध्ये आपल्याला इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज होऊ शकतो। तर अशा वेळेला कारण शोधून आपण त्याच्यावरती योग्य उपचार घेणं खूप गरजेचं असतं। काही लोकांना तुम्ही पाहिलं असणार की काही छोट्या छोट्या गोष्टींवरती घाबरणं आणि त्या घाबरण्यामुळे त्यांना अतिसार होणं हे सुद्धा आपण पाहतो। इवन लहान मुलांमध्ये हे जास्त पाहिलं जातं की एक्झाम असेल तर त्यांना अतिसार व्हायला स्टार्ट होतो। तर अशा वेळेला त्यांची भीती घालवणं जास्त गरजेचं आहे, ना की औषधं देणं। माणूस जास्त प्रमाणात दारू पित असेल तरी सुद्धा त्याला अतिसार होऊ शकतो। तर अशा वेळेला दारू कमी करण्याशिवाय पर्याय नाही। जर मुलांच्या बाबतीत आपण म्हणालो तर मिल्क इंटॉलरन्स हे कॉमन रिझन दिसून आलेला आहे। म्हणजे काय तर त्यांना दूध पिल्यानंतर त्रास होऊ लागतात। लहान मुलांच्या बाबतीत अतिसारवर विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण आपण मोठी जी माणसं आहोत ते आपल्याला काय होतं हे सांगू शकतो, पण लहान मुलांचं काय ते तर बोलू शकत नाहीत किंवा बोलू शकले तरी व्यवस्थित सांगू शकत नाहीत। तर अशा वेळेला जे सायन्स अँड सिम्पटम्स असतात, जे त्यांची लक्षणं असतात ती आपल्या कामी येतात, त्याच्यावर आपल्याला डिपेंड राहावं लागतं। तर असे कोणते सायन्स अँड सिम्पटम्सवर आपण विशेष लक्ष द्यायला हवं? एक तर आपण त्यांची लघवी चेक करायला हवी।
समजा लघवीला जर त्यांना कमी होत असेल किंवा जर फ्रिक्वेन्सी कमी होत असेल तर काळजी करण्यासारखं आहे। तसंच त्यांच्या जर जीभ त्यांची सुकी पडू शकते किंवा अगदी त्यांची स्किन सुद्धा सुकी पडू शकते, म्हणजे अगदी ड्रायनेस आपल्याला दिसू शकतं, त्यांची हालचाल मंदावू शकते, त्यांची भूक मंदावू शकते। तसंच त्यांचे जे अश्रू म्हणजे ते मोठ्याने रडतायत पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्या प्रमाणात दिसत नसतील तर हे सुद्धा काळजी करण्यासारखं आहे। तर अशा वेळेला आपण वेळ न दावडता डॉक्टरकडे धावून जाणं खूप गरजेचं आहे। पण मोस्टली जर लहान मुलांमध्ये डायरिया असतो तो जास्त काळजी करण्यासारखा नसतो। बऱ्याच वेळेला आपण त्यांना अँटीबायोटिक देऊ पाहतो पण ऍक्च्युली लहान मुलांना अँटीबायोटिक देऊ नये, त्यांचा आजार आपणच बरा होण्याची शक्यता जास्त असते। अगदी दूध पिणाऱ्या मुलाला जर डायरिया दिसून आला तर त्यांना आपण ORS देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आईचं दूध पाजणं खूप गरजेचं आहे। जेव्हा केव्हा त्यांना मोशन्स होऊन जातात किंवा लघवी होऊन जाते तेव्हा त्यांना दूध पाजणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्या शरीरातलं जे पाण्याची मात्रा कमी झालेली असेल ते भरून काढण्यासाठी आपण त्यांना ब्रेस्ट फीड करायचं आहे। एवढेच गोष्ट जरी केली तरी त्यांचा अतिसार आपोआपच बरा होईल। तसंच आता ORS आपण घरच्या घरी सुद्धा तयार करू शकतो। तर आपण काय करायचं आहे, अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साखर घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ते मिक्स करून आपण त्यांना अधूनमधून पाजत राहायचं आहे। समजा ORS दिल्यानंतर त्यांना उलटी झाली तरी देखील आपण थोडा वेळ थांबायचं आहे आणि पुन्हा ORS द्यायचं आहे आणि किंवा पुन्हा आपण त्यांना ब्रेस्ट फीड करू शकतो। मुलांच्या हालचालीवरनं, त्यांच्या ऍक्टिव्हिटीवरनं, त्यांच्या खेळण्यावरनं आपल्याला समजून येतं की त्या मुलाला खरंच या अतिसाराचा त्रास होतोय की नाही। जर त्यांची ऍक्टिव्हिटी मंदावली असेल, खूपच मलूल दिसू लागले तर आपण त्यांना औषधं देऊ शकतो। जर थोडी मोठी मुलं असतील आणि त्यांना जर अतिसार होत असेल तर जसं मी म्हणाले की ORS देणं तर खूप गरजेचं आहेच, पण सुरुवातीला त्यांना जर जेवण खावंसं वाटत नसेल तर ठीक आहे, त्यांना देऊ नका। पण जेव्हा केव्हा त्यांची उलटी किंवा मळमळ जर कमी झालेली असेल आणि ते जेवण्याच्या परिस्थितीत असेल तर त्यावेळेला त्यांना आपण सुरुवातीला अगदी पेज सारखं किंवा अगदी राईस वॉटर म्हणजे तांदळाचं पाणी द्यायचं। तर तांदळाचं पाणी आपण कसं तयार करायचं आहे, 1 कप तांदूळ घ्यायचे आहेत आणि 1 किंवा 2 कप त्याच्यात पाणी घालून आपण उकळायचं आहे आणि काही 5-10 मिनिटांनंतर जे उकळलेलं पाणी असतंय ते गाळून आपण त्यांना अधूनमधून द्यायचं आहे, कारण आपली पचनशक्ती मंदावलेली असते त्यावेळेला आणि म्हणून असं काही लाईट जेवण आपण द्यायचं आहे त्यांना। काही तासानंतर आपण त्यांना थोडं हेवी असं काहीतरी देऊ शकतो, म्हणजे अगदी खिचडी देऊ शकतो ज्यामध्ये आपण तांदूळ, डाळ, मीठ थोडंसं घालून शिजवून आपण त्यांना देऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची कंडिशन व्यवस्थित असेल तेव्हा आपण हळूहळू नॉर्मल जेवण सुरू करू शकतो। आता मोठ्यामध्ये सुद्धा तसंच, मोठ्यामध्ये जर अतिसार झालेला असेल तर सुरुवातीला आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकतो। जसं कॉमनली आपण ऐकलं असेल की चहामध्ये जर आपण लिंबू पिळला आणि तर पिलं, स्पेशली काळ्या चहामध्ये, दूध न घातलेल्या चहामध्ये आपण लिंबू पिळायचं आहे आणि आपण प्यायचं आहे। बऱ्याच वेळा हा उपाय कामी येतो। तसंच आपण अजून एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे मेथीचे दाणे जे असतात ते आपण जर भिजवून ठेवले आणि काही वेळानंतर खाल्ले तर मेथीच्या दाण्यामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी असते, जेणेकरून समजा तुम्हाला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ते मारू शकतं आणि आपला रोग बरा करू शकतो। तर मेथीचे दाणे आपण डायरेक्टली तोंडावर सुद्धा घेऊन गिळला तरी चालेल किंवा आपण ते जर आपण भिजवून खाल्ले तर जास्त अधिक चांगले। नॉर्मली आपण काहीही न करता फक्त ORS घेतलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आपला आजार आपोआपच बरा होतो। अतिसार मध्ये आपण ब्रेड डाएट फॉलो करू शकतो। ब्रेड म्हणजे BRAT, B म्हणजे बनाना, R म्हणजे राईस, A म्हणजे ऍपल किंवा ऍपल सॉस आणि T म्हणजे टोस्ट। तर ह्या 4 गोष्टी डायरियामध्ये उपयुक्त असतात। बनाना म्हणजे केळं झालं आणि राईस म्हणजे तांदूळ, तांदळाचं पाणी किंवा अगदी लाईट पेज जे जास्त प्रमाणात पाणी घालून जे उकळलेला भात असतो ते आपण देऊ शकतो, त्याच्यात थोडंसं मीठ घालू शकतो हवं तर। ऍपल देऊ शकतो आपण आणि टोस्ट म्हणजे आपण जे खारी बिस्किट म्हणतो ते आपण दिलं तरी सुद्धा अतिसारामध्ये उपयुक्त असतं। अतिसार जर आपल्याला होत असेल तर त्यावेळेस बाहेरचं खाणं तर आपल्याला टाळायचंच आहे, त्यासोबत काही मसालेदार किंवा काही जड असं जेवण आपण टाळायचं आहे। तसंच हाय फायबर फूड सुद्धा आपल्याला टाळायचं आहे। तर लो फायबर फूड मध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, केळं म्हणा किंवा इव्हन बॉइल्ड आपण पोटॅटो सुद्धा खाऊ शकतो, म्हणजे उकडलेला बटाटा। तसंच उकडलेलं चिकन सुद्धा आपण खाल्लं तरीही चालून जातं। तसंच आपण चिकनचं सूप सुद्धा पिऊ शकतो। तर आता आपण काही होमिओपॅथिक औषधं पाहूया जी कॉमनली अतिसारामध्ये दिली जातात। पण समजा तुमचा आजार जास्त दिवसांपासून असेल किंवा जर कमी होत नसेल तर मात्र आपण जवळच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते उपचार करून घेणं गरजेचं आहे। तर पहिलं औषध आहे आर्सेनिक आल्प। एखाद्या अशुद्ध अन्नामुळे जर तुम्हाला अतिसार होत असेल तर हे औषध फार चांगल्या तऱ्हेने काम करतं आणि
ह्या अशा पेशंट्समध्ये खूप अशक्तपणा असतो आणि त्यांना वारंवार पाणी प्यावंसं वाटतं, पण पाणीसुद्धा कसं तर थोड्या थोड्या प्रमाणात प्यावंसं वाटतं. तर आर्सेनिक अल्ब हे 30 पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो. तर नेक्स्ट आहे नक्सवॉमिका. नक्सवॉमिका आपण 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो. तर अशा पेशंट्समध्ये चुकीच्या सवयी फार असतात आणि त्यामुळे त्यांना अपचनामुळे अतिसार होऊ शकतो. तर चुकीच्या सवयी म्हणजे काय, जर जास्त प्रमाणात त्यांनी दारू घेत असतील, सिगरेट ओढत असतील किंवा बैठे जीवन असेल त्यांचं, जास्त प्रमाणात मांसाहार करत असतील, तर त्यामुळे त्यांना लूज मोशन्स होतात. तसेच त्यांना शौचास जाण्याची निष्फळ अशी इच्छा होते त्यांना, म्हणजे त्यांना वाटतं की आपल्याला शौचास जायचं आहे, पण गेल्यानंतर त्यांना होत नाही आणि होतं तेव्हा पातळ होतं. तर अशा केसेसमध्ये आपण नक्सवॉमिका देऊ शकतो. त्यानंतर आहे व्हेरेट्रम अल्ब. तर व्हेरेट्रम अल्बचे जे स्टूल्स असतात ते फार स्पेसिफिक, म्हणजे अगदी राईस वॉटरी स्टूल्स, अगदी पाण्याचं तांदळाचं जसं धुवान असतं पांढरं त्याप्रमाणे त्यांना शौचास होतं. खूप अशक्तपणा असतो आणि शरीर कधी कधी निळसर पडू लागतं. त्यानंतर कॅल्केरिया काप. तर लहान मुलांमध्ये डेंटिशनच्या वेळेला म्हणजे दात येण्याच्या वेळेला जर एखाद्या मुलाला अतिसार होत असेल त्या केसेसमध्ये कॅल्केरिया कार्प खूप छान तऱ्हेनं काम करतं. तर कॅल्केरिया 200 पोटेन्सीमध्ये आपण देऊ शकतो. तशीच बरीचशी होमिओपॅथिक औषधं आहेत ती जी खूप गुणकारी असतात, जसं पोडोफायलम आहे, बरायटा काब आहे किंवा रस्टॉक्स आहे, जे वातावरणाच्या बदलामुळे जर अतिसार होत असेल तर काम करतं. तर औषधं तर खूप आहेत, पण होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये लक्षणं पाहिली जातात, त्यावेळेची कंडिशन कशी आहे हे सगळं पाहून औषध दिलं जातं. तर आपण ही कॉमन मेडिसिन्स ट्राय करू शकता, पण तरी जर आपला आजार कमी झाला नसेल तर आपण जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडनं योग्य उपचार करून घ्यावेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट्समधून, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओज येणार असतील ते तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.